धाराशिवमध्ये यंदाच्या साली म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये। अल्प पावसाच्या जोरावर शेतकरी शेतात सोयाबीनची पेर करतायत। मात्र पावसानं ओढ दिल्यानं शेतातील सोयाबीन हे वाळू जाऊ लागलेलं आहे। शेतातील सोयाबीन वाळून चालल्यानं यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आलाय। कमी पावसाच्या जोरावर पेरणी केली, खरीप पण आलेलं नाही आणि पीकही हे जगणं आता मुश्किल झालेलं आहे। आणि त्यामुळे आम्ही पावसाकडेच डोळे लागून आहोत अशी भावना शेतकरी व्यक्त करतात। आणि आता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, हवा तसा पाऊस आतापर्यंत तरी झालेला नाहीये आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे। काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? प्राजक्ता तसं बघायला गेलं तर आता हा जून जुलैचा महिना संपत आलाय, मात्र धाराशिव जिल्ह्यात पाऊस झालेला नाही आणि खरीप हंगाम त्याच्यामुळे धोक्यात आलाय। खरीप हंगाम हा महत्त्वाचा हंगाम असतो। मी तुला आता ही सोयाबीनच्या शेतात आहे, आता ही पेर होऊन किमान एक महिना झाला असेल। आता ही बघ पेर तू जर हिरवं जर दिसत असेल तर पानं कुठेतरी आता हिची वाळून चाललेली आहे, त्यामुळं कुठेतरी हे सोयाबीन धोक्यात आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। धाराशिव जिल्ह्यात एकूण क्षेत्र जर बघितलं तर 4.5 लाखाच्या जवळपास हेक्टर हे जे सोयाबीनचा पेरा धाराशिव जिल्ह्यात होत असतो। मात्र 30 ते 40% पेरणी ही कृषी विभागाने केल्याची आपल्याकडे अधिकृत माहिती आहे। त्यामुळं सध्याचा हंगाम जर बघितला तर तो या कालावधीत सोयाबीन जे आहे ते किमान फुलोऱ्यात येण्याच्या स्थितीत असतं। मात्र ते सोयाबीन यंदा वाटत नाही की त्या परिस्थितीत लांबल, त्यामुळं 10 वर्षानंतरची दुष्काळाची परिस्थिती धाराशिव जिल्ह्यावरती येते काय त्याचं संकट गोंगावताना दिसते। आपल्यासोबत शेतकरी आहे, किती दिवस झालं पाऊस नाही? काय पाणी नाही, पाणी सोडायचं हो काय दुष्काळच म्हणायचं। तुमचे काय काय पेरले शेतात तुमच्या? काय हीच परिस्थिती आहे। काय करतात? पाऊस नाही, सगळे सुकून चालली साहेब। विहिरीला पाणी नाही, काय नाही, पाऊस नाही, काय करतात आता खरीपात आतापर्यंत सोयाबीन फुलोऱ्यात आलेलं असतं ना? हो, आता फुलेवर झालेला आहे साहेब। मग आता काय इलाजच नाही, आता काय, आता ते देवाच्या हातात देवाच्या हातात आहे। काय सांगा तुमची काय परिस्थिती सगळी? जे पाऊस पेरलेला त्यावेळेस पडला, पण पुन्हा ज्याला जे पाऊस उघडलाय पुन्हा नंतर पाऊसच नाही। आता सध्या फुलवाऱ्यात यायला पाहिजे होते, फुलवाऱ्यात आता ही मला पाऊसच नसल्यावर जर फुलच नाही लागली तर पुन्हा पीक काय येणार आहे? उतार नाही, सोयाबीन पदरात पडायचा विषयच येत नाही, उतार तर येतच नाही ह्याला। पण सोयाबीन पुढच्या भागात पाणी पडलं तर ठीक आहे, पण पाणी देता यायला पाणीच नाही सध्या दुष्काळात। किती सगळं एकरी जरी पुढची बातमी पाहूया। तिकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। पावसाअभावी कापूस आणि सोयाबीन पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे। मात्र आता पावसानं दडी मारल्यानं पिकांची वाढ थांबलेली आहे। निकृष्ट बियाण्यांचा फटका देखील शेतकऱ्यांना बसलाय, त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालंय। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या जवळपास 15 जून पर्यंत पूर्ण होतात। मात्र या वर्षी पावसाने दडी मारली आणि त्यामुळे ज्या पेरण्या आहेत त्या पेरणीला खूप मोठ्या प्रमाणात उशीर झाला आहे। परिणामी जे पीक आहे ते छोटं राहिलेलं आहे आणि जो उतारा येणार आहे पिकाचा उत्पन्नाचा तो सुद्धा कमी राहणार आहे। सध्या मी आहे यवतमाळ जवळून एक जवळपास 10 किलोमीटर अंतरावर। या ठिकाणी आपण बघू शकता की जी कपाशी आहे ती अत्यंत छोटी आहे। या सध्याच्या स्थितीमध्ये हीच कपाशी जवळपास पात्या किंवा बोंडावर येत असते, मात्र अजूनपर्यंत एक बीज सुद्धा ही वाढलेली नाही आहे। परिणामी उत्पन्नात मोठी घट होणार आहे आणि शेतकरी यामुळे अडचणीत येणार आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षापासून शेतकरी जो आहे तो प्रचंड अडचणीत सापडलेला आहे। अशातच निसर्ग सुद्धा कोपलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे जे आहे ते बेहाल होताना या ठिकाणी दिसते। माझ्यासोबत शेतकरी आपण त्यांना विचारल्या पद्धतीने अडचणी सुरू आहे। दादा मला एक सांगा, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही शेती करता आणि काय नेमकी कशी सध्याची स्थिती आहे पिकाची? 15 दिवस झाले पावसानं दडी मारलेली आहे, पाऊस नाही आहे, पिकं करपल्यासारखे होत आहे। यावर्षी म्हणजे कपाशीचं खूप उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे, खर्च सुद्धा निघणार नाही। बरं, जो पिकाचा जो खर्च केला तो कशा पद्धतीने
मॅनेज केला होता, कसे पैसे तुम्ही ऍडजस्ट करून हे सगळं गोष्टी केल्या, आता नुकसान कसं होईल? नुकसान तर भरपूर होणार आहे. आता म्हणजे पुन्हा लागवड केली, त्याच्यावर पाऊस आला नाही, ते बियाणं वाया गेलं. आणि आता आजची परिस्थिती तर तुम्ही पाहतच आहे, पूर्ण उन्हाचा आहे. खर्च खूप आहे, खताचे भाव डबल टिबल झालेले आहे, शेती परवडण्याजोगती नाही आहे. यावर्षी उत्पन्नात खूप घट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपण बघितलं की या शेतकऱ्यांनी जो पैसा आहे तो इकडनं तिकडनं उसनवारीनं काढला आणि आपली जी हिरवी जे शेत आहे, ही जी काळी माती आहे, या काळी मातीला फुलवण्याचं काम केलेलं आहे. माझं पुन्हा शेतकरी आहे, त्यांनाही विचारूया, दादा मला काय सांगाल, एकंदरीत पावसाने दडी मारलेली आहे, शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. दरवर्षी आमची मृग नक्षत्रात पेरणी होत असते. मृग नक्षत्रात जर पेरणी झाली तर थोडंसं ॲव्हरेज वाढते आणि उत्पन्नात वाढ होते. पण यावर्षी 24-26 जूनच्या नंतर पेरणी झाली. पेरणी झाल्यानंतरही पावसाचा खंड पडल्यामुळे दुबार तिबार पेरणीला आम्हाला समोर जावं लागलं. एकंदरीत यावर्षी काय झालं की हे जे जुलै महिना चालू आहे, यावेळेस कमीत कमी 2 फुटाच्या वर पराठी राहते, पण अजूनही अर्ध्या फुटाच्या वर गेली नाही. आणि त्याच्यात रोग खूप आहे, वातावरण खराब आहे, तीव्र उन्हामुळे पीक करपत आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही कर्ज काढून शेती केलेली आहे. आता कर्जमाफी झालेली आहे, अजूनही बँकेचं पीक कर्ज मिळालेलं नाही आहे. कर्ज काढून शेती केली आहे, पण यावर्षी उत्पन्नात खूप मोठी घट होणार आहे, कारण की वातावरण पण खराब आहे आणि पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. एकंदरीत निसर्ग जो कोपलेला आहे आणि हा पाऊस जो थांबलेला आहे, यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी इकडनं तिकडनं पैसा आणला आणि आपली शेती जी आहे ती फुलवण्याचा प्रयत्न केला, मात्र निसर्ग साथ देताना दिसत नाही. परिणामीच शेतकरी जो आहे तो पूर्णपणे संकटात सापडलेला आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 मराठी, यवतमाळ. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. जूनमधील तुरळक पावसावर झालेल्या पेरणीनंतर आता पावसानं पाठ फिरवल्यानं सोयाबीनसह खरीप पिकं करपू लागलेली आहेत. जिल्ह्यात सुमारे 6,39,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून बहुतांश पिकं धोक्यात आली आहेत. पुढील 8 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिकांसह शेतकऱ्यांचा केलेला खर्चही वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आणि आता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, बीडमध्ये देखील हवा तसा पाऊसच झालेला नाहीये, पावसानं पूर्णपणे दडी मारली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणी आता आणखीनच वाढू लागलेल्या आहेत. काय शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं आहे? बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जून महिन्यात मृग नक्षत्रामध्ये पेरणी होत असते, मात्र यावर्षी आता 15 जुलै उलटल्यानंतरही 80% पेरणी झालेली, 20% शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. याचं कारण आहे तसंच आहे, आतापर्यंत जर जून पासून जुलैपर्यंत जर पाऊस बघितला तर 100 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि तोही टप्प्याटप्प्याने पडलेला आहे, सलग पडलेला नाही. त्यामुळं शेतामध्ये जमिनीची ओल झालेली नाही. आणि आता ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांच्या सोयाबीन जवळपास 6,39,000 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली, 80% पेरणी पूर्ण झालेली. मात्र आज ती पिकं अक्षरशः करपून झालेले आहेत. जर 2-3 दिवसामध्ये पाऊस नाही आला तर सगळं जे काही पेरलेलं होतं ते पूर्णतः नाही जळून जाणार आहे. विशेषतः या अगोदर जो बोगस बियाणाचा फटका तो देखील शेतकऱ्याला बसला होता आणि त्यातच निसर्गाचा प्रकोप, यावर शेतकरी प्रचंड नुकसानीत आहे. मी बीड शहराजवळ असलेल्या धानोरा या शिवारामध्ये आहे. मी तुम्हाला हे शेत दाखवायचा प्रयत्न करतो, कशा पद्धतीने या ठिकाणचं जे पीक आहे हे पीक जळून चाललेलं आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर या पिकाला आता जर 2 दिवसात जर पाऊस नाही आला तर ही जमीन भेगाळलेली देखील पाहायला मिळते. विशेषतः हे करपून चाललेले जे सोयाबीनचं पीक आहे याच्यासाठी हेक्टरी जर खर्च पकडला तर तब्बल 10,000 रुपये हेक्टरी खर्च येतो. बी बियाणं असेल, त्याचबरोबर खतं असतील आणि पेरणीचा जो खर्च आहे तो देखील निघणार नाही. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील जो शेतकरी आहे तो आता प्रचंड चिंतेमध्ये आहे. त्याचे जे डोळे आहेत ते आकाशाकडे लागले आहेत. कधी पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यानंतर नेमकं यातून उत्पन्न येईल का, या संदर्भात देखील शेतकऱ्यांना मोठी चिंता आहे. त्यामुळे आता जो बीड जिल्हा जवळपास 6,39,000 हेक्टर वरती जी पेरणी केलेली आहे ती पिके आता धोक्यात आल्याचीच परिस्थिती पाहायला मिळते. बरं सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अकलूद गावात 1.5 महिना उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे कापूस, सोयाबीन, मका आणि ज्वारी पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील 1 ते 2 दिवस पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेत.
आणि आता शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट आढावा घेऊयात. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. इम्तियाज, पावसामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. दुबार पेरणी करावी लागू शकते या शेतकऱ्यांना. काय नेमकं वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. महिन्यामध्ये सरासरी 122 मिलीमीटर पाऊस इतका झालेला आहे. त्यानंतर आता जुलैच्या 15 दिवस उलटून गेलेले आहे, तरी देखील पाऊस नाही आहे. आता परंतु पाऊस नसल्यामुळे आता हे जे पीक आहे हे पीक पूर्ण जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि जर 1-2 दिवसामध्ये इथे पाऊस नाही आला तर या जे पीक आहे ते वाया जाण्याची भीती या शेतकऱ्यांना आहे. कारण जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरी जे पाऊस पाहिजे तसा पाऊस झालेला नाही आहे. आणि शेतकऱ्यांना आता याची चिंता आहे की जर 1-2 दिवसामध्ये पाऊस आला नाही तर दुबारा पेरणीचं संकट येऊ शकतो. आपल्यासोबत काय शेतकरी, आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेऊ. हो, आज आपण या शेतामध्ये काय लागवड केलेली आहे आणि काय परिस्थिती आपल्या शेतात? सोयाबीन लागवड केलेली आहे. आता 5 जुलैपासून पेरणी केली आहे. आज अजूनपर्यंत पाणी आलं नाही त्याच्यावरती. मग आता काय परिस्थिती आपल्या ठीक पिकांची? आहे. हे ऊन पीक तर शेतकऱ्यांची आता अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. इम्तियाज, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.